याचा अजून एक दृष्टांत संत तुकाविप्र आपल्या अभंगात देतात. सोने नग भेटी मूळ स्वरूपा ना तुटी, मिळणी दुसरेची ना डळे, आत्मसाधन या स्थिती फळे. आकळोची नेंदिती जेथे ज्ञानाची या युक्ती, ध्येय ध्याता ते ध्यान, तैसे कैसे हे अनुसंधान. तुका विप्र माने वस्तुचे, वस्तू साधन होय साचे. सोने आणि अलंकाराच्या या उदाहरणातून लक्षात येते की विश्व आणि ब्रह्म हे एकच आहेत. ध्येय म्हणजे जे मिळवायचे आहे किंवा स्वरूप आहे ते, ध्याता म्हणजे जो मिळवणार आहे तो, आणि ध्यान म्हणजे मिळवण्यासाठी जे कार्य करायचे आहे ते. या तीनही बाबी एकच आहेत हे सांगितलेले आहे. अजून एका उदाहरणावरून ही एकात्मता कशी असते याबद्दल संत तुकाविप्र म्हणतात. घटा माझी काही आकाश, गुंतले घटरूपी झाले ऐसे दिसे. महदाकाशी परी तुटले ते, केव्हा जैसे अनुभवा स्वतः सिद्ध. निराकार आणि आकार त्या रीती, अभंग आहे ती एकी एक. तुका विप्र ऐसी अखंड धारणा, साक्षात्कारी खुणा कार्यसिद्धी. एखादे मातीचे पात्र आपण समुद्रात घेऊन गेलो आणि त्यात पाणी भरले तर असे वाटते की आपण त्या पात्रात समुद्र भरला आहे. पण जर ते पात्र फुटले आणि त्या पात्रातील समुद्राचे पाणी परत समुद्रात मिसळले, पात्रातील समुद्राच्या पाण्याला पात्ररूपी मर्यादा आलेल्या असतात. ते पाणी परत अथांग समुद्रात मिसळून अथांग होते, निराकार होते. हाच अनुभव आकाशाच्या बाबतीतही सत्य आहे. आत्मतत्व हे अनंत आहे याच्याबद्दल संत तुकाविप्र अतिशय सुंदर शब्दात सांगतात. जया स्वरूपाचा अंत नाही कोठे, तेथे सत्य भेटे आत्मत्वची. ब्रह्म नव्हे जग, जग नव्हे ब्रह्म, ऐसे आहे वर्म घरोघरी. परिया साधने ब्रह्म जगदिसे, म्हणोनी उल्हासे पहावे हे. तुका विप्र महावाक्य निरोपण, सकळीत खूण समजाया. स्वरूप आणि आत्मतत्व यांचा विचार करताना कापूस आणि दोऱ्याचे उदाहरण पाहिले तर कापसापासून तयार झालेला दोरा हा वेगळा दिसतो, कारण पीळ घातला की तो दोरा असतो आणि पीळ उकळला की तो कापूस असतो. पण पीळ असला तरी आणि नसला तरी एका कापसाशिवाय त्या दोऱ्यात काहीच नसते. तसेच स्वरूप आपल्याला सृष्टीचे दिसत असले तरी यात आत्मतत्वाशिवाय काहीच नाही. या जगात ब्रह्म नाही किंवा जग म्हणजे ब्रह्म नाही असे म्हणणाऱ्यांना संत तुकाविप्र सांगतात की त्यांनी जगाकडे कापूस आणि दोरा हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून अत्यंत उत्साहपूर्ण भावनेतून आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे, कारण यामुळे 100% ब्रह्म हे दिसणार ही खुणगाठ मनात पक्की ठेवा. मायोपाधी रहित प्रपंचाहून वेगळे अत्यंत निर्मळ असे जे केवळ परब्रह्म हा शुद्ध तत्पदार्थ आहे. देहत्रयाने असणारे अविद्या, वासना आणि कर्मे यांनी वेढलेले त्रिविध तापाने ताप पावलेले असे चैतन्य शबलत्वम पदार्थ आहे. देहत्रयाहून निराळे अविद्या, वासना, कर्म यापासून मुक्त असे तत्वतः प्रत्यक्ष चैतन्य हा शुद्ध त्वम पदार्थ आहे. शबल हा वाच्य तर शुद्धाला लक्ष म्हणतात. दोन्हीही शबल काढून टाकले तर जो शुद्ध तत्पदार्थ तोच शुद्ध त्वम पदार्थ हे समीकरण राहते. तेच महावाक्य आहे. तत्वमसी या महावाक्याचे निरूपण वाचताना देखील हेच ध्यानात ठेवले पाहिजे.
याच ब्रह्मतत्वाबद्दल जगद्गुरु शंकराचार्य आपल्या विवेक चूडामणीमध्ये म्हणतात, अनिरूप्य स्वरूपम यन्मनो वाचा मगोचरम एकमेवाद्वं ब्रह्म नः नानास्ति किंचन निर्गुणं निष्कलं सूक्ष्मं निर्विकल्पं निरंजनम एकमेवाद्वं ब्रह्म नः नानास्ति किंचन. आत्मरूपाच्या प्राप्ती संदर्भात व्यवहारातील उदाहरण देऊन अत्यंत प्रभावीपणे संत तुकाविप्र यांनी आपल्या पुढील अभंगात सांगितले आहे. चिंतामणी हिरा परिस असता न पाळी कोण तो आहे ऐसा. आकाशासारखे मिळाले दर्पण न पाहे कवण आत्मरूपा. आत्मरूप दिसे न पाहता तेथे विसरता जेथे तेची दिसे. तुका विप्र डोळा विस्मरणी ते दिसे अधिक उल्हासे भक्ती प्रेम. सगळी चिंता दूर करणारा तो चिंतामणी, लोखंडाचे सोने करणारा परीस आणि सर्व गुण संपन्न हिरा जर मिळत असेल तर सर्वच जण या जिन्सा आपल्या जवळ ठेवतील. जेव्हा आपल्याला आत्मरूप पाहण्यास एकदम निर्मळ आणि विस्तीर्ण असा आरसा मिळाला तर आपण त्यात आत्मरूप निश्चित पाहणार. पण आत्मरूप हे असे आहे की तिथे दिसतच नाही, पण जेव्हा आपण सर्व विसरतो तेव्हा ते आपल्याला अधिक प्रेमळ आणि भक्तीने परिपूर्ण असे दिसते. आत्मप्रचिती ही नित्य असते आणि ही वृद्धिंगत होत राहते. याबद्दल ते म्हणतात, कर्म क्रिये सवे सदा लागलाची दिसे. सांडिता ते सांडिलेची जाय ऐसे न दिसे. अधिकची होये डोळे झाकिलियावरी. देहाचा हा देह भाव जाय सर्वांपरी. तुका विप्र निर्मनची सर्व परमात्मा सर्व उपचार सर्व परब्रह्मा. जेव्हा सृष्टीतील कर्म होत असतात तेव्हा आपल्याला त्याच्या कर्त्याचे अस्तित्व जाणवत असते. कितीही नाकारायचे म्हटले तरी ते आपण नाकारू शकत नाही. इंद्रियांना अंतर्मुख करून देहाचा देहभाव गेल्यावर निर्मन झाल्यावर सर्व काही परमात्मामय आहे. त्यामुळे सर्व उपचार देखील परमात्माच आहेत. देहबुद्धीबद्दल संत तुकाविप्र म्हणतात, देहबुद्धीमुळे ज्ञान मळकट झाले. मुख्य रूप सहज लपुनिया गेले. अलंकारामुळे झाले डाक लगसोने. देह भावे मळकट झाले आत्मज्ञान. पडलिया पुटी झडे डाक सकलही. कसवटी सोने शुद्ध मग तैसे काही. तुका विप्र ज्ञान ब्रह्म सत्य सर्व असे. बोध भानु उदेजला हृदय चिदाकाशे. हा देह 5 तत्वांचा बनलेला आहे हे ज्ञान विसरून त्या देहाला मी समजत असल्यानं आत्मज्ञानावर मळ साचला आहे. दागिने वितळवले की ते बनवण्यासाठी जे दाग मिसळले जातात ते जळून गेल्यानं शुद्ध सोनं राहतं. त्याच प्रकारे स्वतःचे ज्ञान आत्मज्ञान हे देखील आपल्या चिदाकाशात म्हणजे चैतन्याच्या आकाशात म्हणजे जेथे ते जन्म घेते आणि लोप पावते. या बाबतीत संत तुकाविप्र म्हणतात, हृदय आकाशी सूर्य उगवला. सारवी प्रकाशला आनंद हा भरीत. तिलांजली दिली देह अभिमाना. ते प्रसन्न तयाते सर्व व्यापी प्रगट. स्वप्रकाश आर्त हृदय मंदिरी. सत्य सुखकारी सकळ ही जीवाशी. तुका विप्र सर्व सुखासी आराम. सर्वी सदा सम देश काल रहित.
चैतन्याच्या आकाशात प्रकाश पडला की या प्रकाशयुक्त ज्ञानाने अंतःकरण ज्ञानयुक्त होते. आपण आपल्याच ज्ञानाच्या योगाने ज्ञाता होतो. ही ज्ञानशक्ती म्हणजेच आत्मप्रकाश आहे. यातून काल परिच्छेद शून्य, देश परिच्छेद शून्य आणि वस्तू परिच्छेद शून्य असलेला आणि इतर सर्व सुखाहूनही थोर असणारा आनंद मिळतो.